हे गाईस, तर हा आहे माझा मिनी ब्लॉग नंबर 5. तर आम्ही आता जेवून डायरेक्ट निघालेलो आहे गौरी आणायला. तर पाठ सांभाळायची जिम्मेदारी माझ्यावर दिलेली, माहीत नाही का. मग आम्ही आता सगळे आल्यानंतर आरामात निघालेलो, 2पर्यंत निघालेलो. नंतर कुंभारवाड्यात पोचलो कल्याणच्या. तिथे एवढ्या भारी भारी गौरी होत्या. हे गौरीचे मुखवटे आणि एक गौर सजवलेली होती, तर खूपच भारी वाटत होते. आणि हा एक दुसरा कारखाना होता त्याच्या बाजूलाच, तर तिथे एक कोली गौर आणि खूप साऱ्या गौरी होत्या, त्या पण खूप भारी भारी होत्या. तर आम्ही आलो आमच्या कारखान्यात. तर इथे सुद्धा खूप अमेझिंग गौरी होत्या, कमी होत्या पण खूप भारी होत्या. तर आता आम्ही लवकरच आमची गौर घेऊन तिला थोडंसं टचअप केलं, थोडे दागदागिने घातले. मग आम्ही निघालो तिकडनं आमच्या घरी यायला. तर आता घरी यायला आम्हाला थोडा लागलेला होता वेळ. तर आम्ही गौरीला गाडीत बसवली. गाडीत बसवल्यानंतर आम्ही आता सरळच निघालो घरी यायला. तर घरी येऊन आम्ही केली गौरीची आरती, तिची नजर वगैरे काढली. तर इथे लोक मागे नाचत आहेत वगैरे. तर इथे गौरीची परत आरती वगैरे चाललेलीच आहे. तर मागे नाचत आहेत, त्यांना बघून मला येत होतं खूप हसायला. तर पुढे आता इथे चालली आहे उद्याची तयारी. तर इथे पुरणपोळ्या वगैरे सगळंच चालू आहे. तर आता आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर भेटूया उद्या. तर बाय गाईज, जय एकविरा.